तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण तैवानवरनं डायरेक्ट आता आलेलो आहे फिलिपिन्सला. तर डायरेक्ट आपण तैवानवरनं फिलिपिन्सची फ्लाईट घेतली होती, कारण की तैवान आणि फिलिपिन्स जवळ पण आहे आणि मग इकडून डायरेक्ट इंडिया, म्हणजे एकाच ह्याच्यात आम्ही 2 कंट्री करतोय. त्याच्यामुळे भरपूर बेनिफिट असतो. ते फ्लाईटचे रेट्स वगैरे पण कमी भेटतात, कारण की 2 वेळा ट्रिप केली तर डबल जास्त पैसे जातात. त्याच्यामुळे अजून बेस्ट असतं. आणि ह्या ट्रिपमध्ये तर आम्ही आता 3-4 आहे आणि वेकेंड बाईटवाले वगैरे ते तिकडे जाणार आहे, मनिलाला वगैरे भेटणार आहे आपल्याला. ते पण आले, पण ते मनिलाला थांबले. तर आता आम्ही सेबू सिटीमध्ये आणि इकडे आम्ही फिरणार आहे आता भरपूर ठिकाणी. तर आपल्यासोबत आता ड्रायव्हर आहे. तर ड्रायव्हरचं नाव रे. हॅलो रे. Hello, please follow him. रे, वेअर वी आर गोइंग टुडे? Now it's going to Sarao Garden first. तर आता इथून आपण जाणार आहे सिराओ गार्डनला. ते गार्डन पण खूप फेमस आहे. तुम्ही इंस्टावरती बघितले असाल, त्याच्या हातावरती जाऊन फोटोज वगैरे काढतात लोक. ते गार्डन पण खूप फेमस आहे. त्याच्यानंतर एक टेम्पल आहे, अजून एक स्पॉट आहे. तर आता तुम्हाला मी सर्व दाखवतो जाता जाता. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा. फिलिपिन्स पण एकदम भारी कंट्री आहे आणि आत्ताच इंडियासाठी विजा फ्री केली आहे. पहिले तर विजा भेटणं खूप अवघड होतं, पण आता इझिली भेटून जातं विजा. त्याच्यामुळे काही नाही, बेस्ट आहे आता फिरण्यासाठी. तर इकडे काय काय फिरू शकतो आपण सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये. तर आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर 1 तासानंतर आता आपण आलेलो आहे सिरावला. तर भरपूर घाटाघाटातून रस्ता आहे आणि इकडे मोठं टायफून झालं होतं, त्याच्यामुळे खूप लँडस्लाईड पण झालेलं आहे. पण रस्ता वगैरे चांगला आहे, त्याच्यामुळे येता आलं. आणि अंधार पण झालं नाही अजून, बरं झालं. तर लवकर जातो मस्त. इकडे सर्वात फेमस तो व्हायरल हात आहे, त्याच्यावरती आपण जाऊ शकतो फोटोज वगैरे काढायला. तर आता तिकडे जाणार आहे आपण. तर हे बघा, हे आहे सिराओ पिक्टोरियल गार्डन. 100 पेसो आहे याची एंट्री फी. तर 1 पेसो म्हणजे 1.5 रुपये होतो. तर 100 पेसो म्हणजे 150 रुपये तिकीट आहे इथे जायचं. तर आता आपण आलोय, तुम्हाला दाखवतो मी. मस्त आहे इकडे एकदम आतमध्ये पूर्ण गार्डन आहे. हे बघा, मस्त गार्डन आहे, बालीसारखी वाईब आहे पूर्ण इथे, एक नंबर. तर आता आपण जाणार आहे इथल्या हँडच्या स्ट्रक्चरवरती फोटो काढण्यासाठी. बाकी इकडं दुसरे फोटोज वगैरे पण काढू शकता तुम्ही. बालीसारखंच बनवलेलं आहे मोस्ट ऑफ, तसंच वाटतं इकडे. तर बालीला पण मी गेलेलो आहे, पण तिथले काय व्हिडिओ वगैरे केले नाही कधी. नाही बघा, इथे वर्ल्डचं दिसतंय. तर बघा व्ह्यू बघा तुम्ही इकडून, काय खतरनाक व्ह्यू आहे. पूर्ण माउंटन्सचा व्ह्यू दिसतो इथून. आणि बघा इकडे तुम्ही मस्त फोटो वगैरे काढू शकता. आत्ताच आम्ही फोटो काढून आलो इकडे. इंस्टाग्रामवरती तुम्हाला बघायला मिळतील फोटोज वगैरे मराठी मुलगाला. आणि त्याच्यानंतर बाकी इकडचा व्ह्यू बघा. तर 15-20 फोटो स्पॉट आहे इथे. तर पाहिजे तिकडे तुम्ही फोटो काढू शकतात. ते काहीतरी युनिक होतं, इंस्टाग्रामेबल प्लेस आहे ते, त्याच्यामुळे आपण तिकडे शूट वगैरे केलं मस्त. तर अजून तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथे पण तुम्ही फोटो काढू शकता. खाली पण आहेत भरपूर स्पॉट आहे खाली. कपलसाठी मस्त आहे, कपलसाठी बेस्ट आहे. हे बघा, इथून पण मस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. हे बघा, इथे 2 हात आहे. तर तुम्हाला इथे फ्रीज मॅग्नेट पण बघायला मिळतील. ते सिराओ गार्डनचे फ्रीज मॅग्नेट आहे, सेबू सिटीचे, याचे वेगवेगळे तुम्हाला इकडे. तर आम्ही इथलं घेतलेलं आहे सिराओ गार्डनचं. बाकीचे तर मग सिटीमध्ये भेटून जातील, त्याच्यामुळे इथलं घेतलं नाही आम्ही. इथलं फक्त या गार्डनचं घेतलं, कारण जिकडे आपण जातो तिकडचेच भेटतं मोस्टली. तर आता आपली गाडी आलेली आहे, आता जाऊयात आपण पुढे. ही बघा, अशी गाडी आहे आपली 4 जणांसाठी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आपल्या सेकंड लोकेशनवरती, ज्याचं नाव टॉप्स आहे. आणि इथून पूर्ण सिटी बघायला मिळते आपल्याला. तर इकडे एक फ्रेंच रेस्टॉरंट आहे, तिकडे पण जाऊ शकता. आणि एक टॉप्स म्हणून रेस्टॉरंट होतं, तिकडे पण त्यांची ख्रिसमस पार्टी चालू आहे तिथल्या एम्प्लॉईजची, त्याच्यामुळे त्यांनी अलाउड नाही केलं मध्ये यायला. पण मग आता इकडे शेजारीच फ्रेंच रेस्टॉरंट आहे, आपण तिथे आलेलो आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही इकडून, काय खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा, पूर्ण सेबू सिटीचा व्ह्यू दिसतो, एक नंबर. हे बघा, पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो इथून, जबरदस्त एकदम खतरनाक. बाकी तिथे तुम्ही बसून एन्जॉय करू शकता वरती, भारी एकदम. तर इथे 200 पेसोचे एंट्रन्स आहे आणि ते 200 पेसो तुम्ही यूज पण करू शकता, त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही, ते तुम्ही जाऊ शकता. तर बघा, इथे एंट्रन्स फी आहे. तर बघा, असं रेस्टॉरंट आहे इकडे बघा. ते चिकन बनते इथे. हॅलो. त्याच्यानंतर इकडे सर्व दारूच्या बॉटल्स आहेत. इकडे पिझ्झा बनतोय मस्त, हँडमेड पिझ्झा, जबरदस्त. पिझ्झा नूडल्स वगैरे तुम्हाला इथे ट्राय करायला मिळेल. बाकी ड्रिंक्स पण आहेत, भरपूर वेगवेगळ्या ड्रिंक्स आहे इथे, मस्त आहे. बाकी तुम्हाला बाहेरून आता इकडून पण व्ह्यू दाखवतो. तर आईस्क्रीम्स बघा किती ठेवलेलं आहे इथे वेगवेगळ्या.
भरपूर फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्हाला बघायला मिळतील इथे. तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो, कॉफी वगैरे पण आहे इथे. हे बघा. मस्त आहे. जबरदस्त. पूर्ण सिटी व्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला इथून. एक नंबर वाटते. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या पुढच्या स्पॉटला, ते म्हणजे टेम्पल ऑफ लिया. तर आपल्या इकडे जसं ताजमहल आहे त्याच्याच सारखं हे टेम्पल बांधलेलं आहे. म्हणजे इथली कोणीतरी राणी होती, त्या राणीच्या आठवणीमध्ये त्या राजाने हे पूर्ण टेम्पल बांधलेलं आहे. पण आर्किटेक्चर वगैरे एकदम जबरदस्त केलेलं आहे इथे पण. ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि आता क्रिसमस येणार आहे, त्याच्यामुळे क्रिसमसची तर पूर्ण वाईब आहे, कारण इकडे ख्रिश्चन लोक भरपूर राहतात. हे बघा, पूर्ण तुम्हाला वाईब बघायला मिळेल. आणि इकडे मध्ये टेम्पल आहे, तर आतमध्ये पण जाणार आहे आपण. तुम्हाला आधी बाहेरून दाखवतो मी. तेव्हा पूर्ण क्रिसमस वाईब आहे इथे. हे बघा, बाकी सगळे शॉप्स आहे, आईस्क्रीम शॉप वगैरे असे ठेवलेले. बाकी लोक दिवसा पण येतात इकडे व्हिजिटला, पण रात्री जास्त भारी दिसते पूर्ण हे. तर रात्री येऊ शकतात तुम्ही. तर बघा, इथे राणीची मूर्ती आहे आणि दोघं साईडला आता क्रिसमसचं पूर्ण डेकोरेशन आहे. वरती पण जाऊन आलो आम्ही. वरती काही नाही, एवढं छोटे छोटे रूम्स आहे आणि काही याच्यामध्ये बुक्स वगैरे, जुने भांडे वगैरे असं ठेवलेले दोघं साईडला आहे. आणि बाकी इकडे ब्रॉन्झची मूर्ती मोठी, 9 फुटाची पूर्ण ब्रॉन्झची मूर्ती. बाकी तुम्हाला इकडे दाखवतो मी. तर हे बघा, इकडे सगळे दारू वगैरे ठेवलेले आहे महागाचे. हे असे रूम्स आहे सगळे. हे बघा, इकडे पण असा रूम आहे. सगळे तुम्हाला असे सेपरेट सेपरेट रूम आणि फ्रेम बघायला मिळतील. काही फ्रेम तर खालीच ठेवून दिले त्यांनी डायरेक्ट. हे बघा, ही राणी होती, पूर्ण राणीचेच फोटो आहे सगळीकडे. हे बघा, इथं पण तुम्हाला राणीचा फोटो दिसेल आतमध्ये. ही लायब्ररी त्यांची, या साईडला पण लायब्ररी. आणि असं सर्व आहे इकडे. आणि हा टुरिस्ट स्पॉट झालेला आहे मोठा. प्रत्येकजण इकडे येतात, जेवढे पण टुरिस्ट आहे. आपल्या इंडियामध्ये पण एवढे भारी भारी स्पॉट आहे, पण ते ॲडच करत नाही. असे क्लूब वगैरे असेल किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील फिरण्याच्या, त्याच्यामध्ये पण ॲड नसतात किंवा टूर गाईड वगैरे असतात, ते पण ॲड करत नाही या गोष्टी. तर हे भारी भारी स्पॉट ॲड केले पाहिजे, म्हणजे आपल्या इंडियाचं पण टुरिझम वाढेल आणि सर्व सिस्टमॅटिक मॅनेज करता. आता एवढ्या कंट्री फिरलो आहे मी. आता ही फिलिपिन्स तर एकदम छोटी कंट्री, पण यांनी पण हे सर्व मेंटेन ठेवलेले. स्वच्छता असेल, बाकी पार्किंग वगैरे सर्व एकदम मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित. अशा सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित ठेवतात हे. म्हणजे टुरिस्ट स्पॉट असा प्रॉपर मॅनेज केला जातो, ज्याच्याने जास्तीत जास्त टुरिस्ट येतात, फोटोज वगैरे काढतात. आता आपण तेव्हा ते गार्डन पण बघितलं. ते गार्डन पण एकदम साधं आहे. बालीला तर याच्यात 10 पट भारी. तरी पण इकडे लोक काय येतात फक्त एखाद्या हातासाठी, कारण वर्ल्डमध्ये तो हात फक्त इथेच आहे. म्हणजे अशा युनिक गोष्टी करून यांनी स्वतः टुरिझम वाढवलं आहे. आपलं तर नॅचरल एवढं भारी, तर खूप भारी होऊ शकतं आपल्या इंडियामध्ये सुद्धा. बाकी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे कुठे काय काय आहे, पण आपल्या इकडं पण व्हावं. आपली कंट्री एवढी भारी आहे, नेचर एवढं मस्त आहे. लोक इकडे आर्टिफिशियल बनवतात आणि ते एवढं बूस्ट होतं. तर आपलं तर नॅचरल तर किती बूस्ट होईल. तर आता इकडून आम्ही जाणार आहे हॉटेलवरती. बाकी तुम्हाला हॉटेल पण दाखवतो कसं आहे. हॉटेलच्या खाली स्ट्रीट फूड मार्केट पण आहे, ते पण दाखवतो. आणि बाकी उद्यापासून तर एकदम खतरनाक टूर सुरू होणार आहे. उद्या तर आपण डायरेक्ट व्हेल बघण्यासाठी जाणार आहे. वर्ल्डमधला सगळ्यात मोठा फिश व्हेल मासा, त्याच्यासोबत आपण स्विमिंग करणार आहे. ती तर खतरनाक असणार आहे ती स्टोरी. तर तो तर व्हिडिओ एकदम खतरनाक असणार आहे. जाऊयात आता पुढे, तुम्हाला सिटीमध्ये जाऊन दाखवतो मी. तर आता आपण आलेलो आहोत परत सिटीमध्ये. आणि सिटीमध्ये तुम्ही इकडे बघू शकतात. हे बघा, इकडे एक मस्त कार्निवल चालू आहे आणि आतमध्ये सगळं स्ट्रीट फूड आहे. तर जाऊयात आपण मध्ये, तुम्हाला दाखवतो मी. तर बघा, इकडे सगळे स्ट्रीट फूड्स वगैरे लावलेले आहे. इकडच्या साईडला पण आहे क्रिसमस ट्री मोठा. तर इकडची 85% पॉप्युलेशन ख्रिश्चन आहे, त्याच्यामुळे इकडे क्रिसमस सेलिब्रेशन एकदम खतरनाक होतं. आणि आत्तापासूनच सुरू झालं आहे, अजून तर वेळ आहे भरपूर क्रिसमसला, पण आत्तापासूनच सगळं सेलिब्रेशन इथं सुरू झालेलं आहे. बाकी स्ट्रीट फूड वगैरे भरपूर बघायला मिळेल तुम्हाला इथे. इकडे पण तुम्हाला फ्राईड लेग पीस, त्याच्यानंतर हे बघा कोंबडीच्या डायरेक्ट डोकंसुद्धा खात आहे लोक. बाकी सॉसेजेस वगैरे बाकीच्या गोष्टी. इकडे ज्यूसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल वॉटरमेलन ज्यूस आहे, पायनॅपल ज्यूस वगैरे, हे सर्व बार्बेक्यू वगैरे भेटते इथे. बाकी इकडे बघू शकतात. हे बघा, इथं डुक्कर खाण्यासाठी गर्दी बघा, पूर्ण पीक आहे. इकडचे लोक जास्त खातात हे पीक. बाकी पूर्ण सिटिंग आहे इथे. हे बघा, ही पूर्ण सिटिंग आहे आणि जास्त याचे स्टॉल जास्त आहे बार्बेक्यू चिकनचे.